नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा इतिहासमध्ये 1. प्राचीन महाराष्ट्राचा उल्लेख, 2. सातवाहन कालखंड इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 आणि 3. वाकाटक घराण्याचा इतिहास यांचा सविस्तर अभ्यासला. आपण पाहिले 1. महाराष्ट्र शब्दाचा प्राचीन उल्लेख, 2. सातवाहनांची राजधानी पैठण, 3. गौतमीपुत्र सातकर्णीचा पराक्रम आणि 4. वाकाटक काळातील अजंठा लेण्यांचा विकास. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच भागावर आधारित महत्त्वाचे प्रश्न व त्यांची योग्य उत्तरे पाहणार आहोत. हे प्रश्न स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र शब्दाचा स्पष्ट उल्लेख कोणत्या शिलालेखात आढळतो? ए. नाशिक शिलालेख, बी. सांची शिलालेख, सी. एरण शिलालेख, डी. जुनागड शिलालेख. याचे योग्य उत्तर आहे सी. एरण शिलालेख. प्रश्न क्रमांक 2. नाणेघाट शिलालेखात कोणता शब्द आढळतो? ए. महाराष्ट्र, बी. महारठी, सी. महाजनपद, डी. महादेश. याचे योग्य उत्तर आहे बी. महारठी. प्रश्न क्रमांक 3. कौटिल्याच्या अर्थशास्त्र ग्रंथात कोणत्या प्रदेशांचा उल्लेख आहे? ए. काशी व कोसल, बी. अस्मक व अपरांत, सी. मगध व अवंती, डी. विदर्भ व कांची. याचे योग्य उत्तर आहे बी. अस्मक व अपरांत. प्रश्न क्रमांक 4. सातवाहन कालखंड कोणत्या कालावधीत होता? ए. इसवी सन 100 ते 500, बी. इसवी सन पूर्व 326 ते इसवी सन 100, सी. इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230, डी. इसवी सन 300 ते 750. याचे योग्य उत्तर आहे सी. इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230. प्रश्न क्रमांक 5. सातवाहन साम्राज्याचे संस्थापक कोण होते? ए. विंध्यशक्ती, बी. प्रवरसेन, सी. सिमुक, डी. गौतमीपुत्र सातकर्णी. याचे योग्य उत्तर आहे सी. सिमुक. प्रश्न क्रमांक 6. सातवाहनांची राजधानी कोणती होती? ए. नाशिक, बी. पैठण प्रतिष्ठान, सी. जुन्नर, डी. विदर्भ. याचे योग्य उत्तर आहे बी. पैठण प्रतिष्ठान. प्रश्न क्रमांक 7. त्रिसमुद्रतोय पीतवाहन ही उपाधी कोणाला होती? ए. कृष्ण, बी. सातकर्णी प्रथम, सी. गौतमीपुत्र सातकर्णी, डी. यज्ञश्री सातकर्णी. याचे योग्य उत्तर आहे सी. गौतमीपुत्र सातकर्णी. प्रश्न क्रमांक 8. सातवाहनांचा व्यापार कोणत्या साम्राज्याशी होता? ए. गुप्त, बी. रोमन, सी. मौर्य, डी. कुशाण. याचे योग्य उत्तर आहे बी. रोमन. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणती लेणी सातवाहन काळात बांधली गेली? ए. खजुराहो, बी. बदामी, सी. कार्ले, डी. एलोरा. याचे योग्य उत्तर आहे सी. कार्ले. प्रश्न क्रमांक 10. सातवाहन साम्राज्याचा ऱ्हास होण्याचे एक प्रमुख कारण कोणते? ए. समुद्र मार्ग बंद झाला, बी. अंतर्गत कलह, सी. लोकशाही व्यवस्था, डी. कृषी संकट. याचे योग्य उत्तर आहे बी. अंतर्गत कलह. प्रश्न क्रमांक 11. वाकाटक घराण्याचे संस्थापक कोण होते? ए. सिमुक, बी. विंध्यशक्ती, सी. गौतमीपुत्र, डी. कृष्ण.
याचे योग्य उत्तर आहे बी विंध्यशक्ती. प्रश्न क्रमांक 12. वाकाटक काळात कोणत्या लेणींचा विकास झाला? ए एलोरा, बी कार्ले, सी अजंठा, डी बदामी. याचे योग्य उत्तर आहे सी अजंठा. प्रश्न क्रमांक 13. वाकाटक काळाला महाराष्ट्राचा कोणता काळ म्हणतात? ए सुवर्णकाळ, बी युद्धकाळ, सी कृषी काळ, डी अंधकार काळ. याचे योग्य उत्तर आहे ए सुवर्णकाळ. प्रश्न क्रमांक 14. सातवाहनांनी सुमारे किती वर्ष राज्य केले? ए 200 वर्ष, बी 300 वर्ष, सी 460 वर्ष, डी 500 वर्ष. याचे योग्य उत्तर आहे सी 460 वर्ष. प्रश्न क्रमांक 15. गौतमीपुत्र सातकर्णी यांचा पराक्रम कोणत्या शिलालेखातून समजतो? ए एरण, बी सांची, सी नाशिक, डी कार्ले. याचे योग्य उत्तर आहे सी नाशिक. मित्रांनो, आज आपण प्राचीन महाराष्ट्र, सातवाहन आणि वाकाटक काळावर आधारित महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे पाहिली. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि स्पर्धा परीक्षा तयारीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील चालुक्य घराण्याचा इतिहास पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.